अरे ते प्रत्येकाला टाक ना. टाकलोय की कुणाला पाहिजे डॉक्टर टाकलं उदगीर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय सगळ्याकडे गेले ते. ओके. हा तिथं तर आता गोड बोलायला सर माझं कधी मला सर म्हणून नको बा म्हणलं तू सर आहेस म्हणलं. नाही ना त्याचं नसेल आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे. नाही माझ्याकडनं त्याला तिकडे टाकते ना गव्हर्नमेंटला आपल्याकडे. हा जाऊ दे तिकडे त्याला जवळ पडते जाऊ दे मोठे. काल कुलकर्णी म्हणलो एवढे माणसं हे टाकून ते कुठे टाकायचे तुम्ही सेव्ह करतो कुलकर्णी टाईप केलंय. हो आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय आतुरे तुला आणि ह्याला महेंद्रकरला. बरोबर ओके. हा बोलून घेऊन राहून घ्या पेशंट काढायचं बघ थोडं. काय ओटो कॉन्सन्ट्रेटर रिकामी आहेत का काही. नाही एक बी नाही. दोन आहेत वाटतं. 2 पेशंट आहेत एक गाडीत आहे गाडीत ओटो नाही ना. हा शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावलं एक मी. अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको ते जाय मला मारू टाकी काय मला तुला लहानाचं पहिल्यापासून सवय बा तुला गरज करायची. मध्ये पाठवाय एवढं मोठं ओटू जातो ते दाय मला जाऊ दे मारू दे. घे ना. अरे कमी केलं रात्री 2 लिटर आणले सगळ्याला. बघा कमी करायचं मागू नका आम्हाला काय. आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेब उपरुग्णालयातील उपविभाग अधिकारी जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी सर्वांना आम्ही निवेदन दिले आहे. आमची मागणी आहे की डॉक्टर शशिकांत देशपांडे साहेब यांनी कोविड काळामध्ये जे वर्तणूक केली ती त्यांची क्लिप व्हायरल झाली आणि ती अत्यंत निंदनीय बाब आहे. कारण आदर हा मुस्लिम हिंदू दलित मुस्लिम यांना सांगून येत नसतो की ह्या धर्माचा त्याला आदर झाला पाहिजे त्याला कोविड झाला पाहिजे आदर कोणी सांगून येत नसतो. मात्र डॉक्टर देशपांडे शशिकांत देशपांडे यांनी त्यांचे सहकारी ढगे शशिकांत ढगे यांना जे डांगे यांना जी बातचीत केली त्याच्यामध्ये त्याने संवाद केला त्यापासून डायरेक्ट असं म्हणलंय की मुस्लिम समाजाच्या दायमी नावाच्या रुग्णाला जीवांशी बोलून द्यात असं त्यांनी डायलॉग मारले. वेगळा डायलॉग मारून समाजामध्ये दुपरी निर्माण करायचं काम डॉक्टर शशिकांत देशपांडेंनी केलंय. मुलांची मागणी आहे कोविड काळामध्ये प्रधान शशिकांत देशपांडेकडे होता त्यावेळेस आमचे सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण साहेब यांची देखील बातची त्याच काळामध्ये घडले. शेख आलिस त्याच काळामध्ये घडले. ह्याचा अर्थ असा होता देशपांडेंनी मारले गेले का असा संशयांचा निर्माण झालाय. म्हणून देशपांडेच्या कार्यकाळामध्ये कोविड काळामध्ये जे रुग्ण गावले ते सर्वात चौकशी झाली पाहिजे. कारण स्वतःहून तरी कबूल दिलाय कबूल जबाब देशपांडेंनी दिलाय. पण त्या सर्व प्रकारे चौकशी होईपर्यंत बहुजन विकास अभियान आता सातत्याने गप्प राहणार नाही. कारण जातीपातीचा प्रश्न नाही. रुग्ण जातीपाती नसतात डॉक्टरला लोक देव समजतात पण देवाच्या हातून असे प्रकार होऊ नयेत म्हणून अशा डॉक्टरांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यांना बडतर्फ करून सखोल कमिटी समिती गुन्हे समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी बहुजन विकास अभियान येत्या 10 ते 12 दिवसानंतर सामान्य रुग्णालयाच्या कार्यालयासमोर प्रचंड असे आंदोलन हाती घेणार. जोपर्यंत देशपांडेवर कारवाई होणार नाही त्यांच्या पूर्ण कार्यालयात चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही सांगू इच्छितो. जय हिंद.